ताज्या घडामोडी पाहिजेत? तर मग C24 तास या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। सतत कोसळणाऱ्या पावसानं एका शेतकरी कुटुंबाच्या डोक्यावरचं छप्परच संकटात आणलंय। पारनेर तालुक्यातील सावरगाव येथील चिकनेवाडीमध्ये राहणारे शेतकरी पुंडलिक गोविंद चिकने यांच्या घराच्या पुढील आणि मागील बाजूच्या दगडी भिंती अचानकपणे कोसळल्यात। त्यामुळे संपूर्ण कुटुंबावरती दुःखाचा डोंगर कोसळलाय। गेल्या 4-5 दिवसांपासून सुरू असणाऱ्या रिमझिम पावसामुळे भिंती पूर्णपणे ढासळल्या आहेत। उर्वरित भिंतींना देखील मोठमोठे तडे गेले आहेत। त्यामुळे घर कोणत्याही क्षणी कोसळण्याच्या स्थितीमध्ये आहे। जीव मुठीत धरून त्यांना जगण्याची वेळ आली आहे। या दुर्घटनेमध्ये सुदैवानं मोठी जीवितहानी टळली आहे। घरामध्ये असलेल्या चांगुणाबाई चिकने आणि त्यांचा मुलगा त्या क्षणी घराच्या बाहेर आले, त्यामुळे अनर्थ टळला। मात्र आयुष्यभराच्या कष्टामधनं उभारलेलं घर क्षणातच उद्ध्वस्त झालंय। त्यामुळे कुटुंबावरती आर्थिक आणि मानसिक आघात झालाय। आता या कुटुंबाच्या समोर सुरक्षित निवाऱ्याचा गंभीर प्रश्न उभा ठाकलाय। घटनेची माहिती मिळताच टाकेडोकेश्वर जिल्हा परिषद गटाचे नेते रवींद्र राजदेव यांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेतली आणि परिस्थितीची पाहणी केली। त्यांनी संबंधित तलाठी आणि महसूल अधिकाऱ्यांना बोलावून पंचनामा करून घेतला आणि शासनाच्या आपत्ती निवारण निधीमधनं त्वरित आर्थिक मदत मंजूर करण्याची मागणी केली। तसेच चिकने कुटुंबाची अत्यंत हालाकीची आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन त्यांनी तातडीनं घरकुल योजनेचा लाभ देण्याची मागणी देखील प्रशासनाकडे केली आहे। तर यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक शिवाजी शेठ बेलकर, सावरगावचे उपसरपंच बाळा चिकने, माजी सरपंच भानुदास गोविंद आगरे, तसेच नवनाथ गांजे, रमेश घोलप, रवींद्र चौधरी, पांडुरंग जेडगुले, तलाठी भालेकर तसेच ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित होते। आज सावरगाव येथे चिकनेवाडीत आम्ही माहीत झाल्यावर आलो। चांगुणाबाई कुंडलिक चिकने यांचं काल पावसाने घर पडलं। अक्षरशः आम्ही ग्रामस्थ मंडळी सगळ्यांनाच घेऊन आलो। शिवाजी शेठ बेलकर या गावचे उपसरपंच बाळा चिकने, नवनाथ गांजे सर्वच या ठिकाणी मंडळी उपस्थित आणि ते पाहिलं, प्रत्यक्षात पाहिलं तर पुढची भिंत पडली, मागची पडली, शेजारची भिंत पडली आणि पावसाचं प्रमाण वाढतच चाललेलं आहे। प्रशासनाला विनंती आहे, या गरीब महिला आहे एकदम आणि ती महिला आता काल घर पडलं तरी आज इथंच राहते। तर या महिलेचं स्थलांतर लवकरात लवकर करावं आणि लवकरात लवकर घरकुल कसं मिळेल याची पाठपुरावा करावा। त्याचबरोबर या महिलेला आता जे सध्या परिस्थिती आहे यातून काहीतरी मार्ग शासनाने लवकरात लवकर काढावा आणि काय जे आपत्ती व्यवस्थापनाचा निधी हा लवकरात लवकर वर्ग करावा अशी विनंती करतो। आम्ही तलाठी भाऊसाहेबांना फोन केला, तलाठी भाऊसाहेब इथं आले ग्रामस्थांसहित। त्यांनी स्वतः पंचनामा केलेला आहे, ते लवकरात लवकर रिपोर्ट देतीलच आणि तात्काळ प्रशासनाने याची दखल घ्यावी एवढी प्रशासनाला विनंती करतो। आमच्या गावातील एक रहिवासी चांगुणा कुंडलिक चिकने या इथं आपल्या मुलासह दोघंच राहत असतात आणि हे गेल्या वर्षी पण घर पडलं होतं। गेल्या वर्षी शासनाने काहीच नाही दिलं, परंतु ह्या वर्षी पण आता ते पडलेलं आहे। शासनाने त्यांना आर्थिक मदत करावी आणि घरकुल कसं मिळेल याचा त्यांनी प्रयत्न करून त्यांना घरकुल मिळण्याबाबत सहकार्य करावं। त्यांची परिस्थिती एकदम नाजूक असल्या कारणाने त्यांना आता कुठेतरी दुसरीकडे सोय करावं लागेल घर राहण्यासाठी। घर पूर्ण मोडकळे झालेलं आहे, कधी पण त्यांच्या जीवाला धोका होऊ शकतो अशी मी शासनाला विनंती करतो आणि सर्वांनी त्यांना सहकार्य करावं अशी विनंती करतो। आमच्या सावरगाव चिकनेवाडी येथील चांगुणाबाई चिकने यांचं घर ह्या अति मुसळधार पावसात काल आपण इथं पाठीमागं बघतच असाल पूर्णपणे कोसळलेलं आहे आणि ह्या घरात राहणं, ती एकटी बाई माणूस आज इथं राहते, इथं राहणं म्हणजे खूप मोठं धोकादायक आहे। शासनाने त्यांना वेळीच मदत जर केली तर त्यांचा हा जो काही त्रास आहे हा निश्चितपणे वाचल। म्हणून शासनाला आपल्यामार्फत विनंती करतो की लवकरात लवकर या महिलेला घर मंजूर करून द्यावे। विनोद गायकवाड, C24 तास, पारनेर।